देशसेवेचा अभिमान. तारदाळच्या सागर पाटील यांचा भव्य नागरी सत्कार. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावचे सुपुत्र सागर बाळगोंड पाटील यांनी तब्बल 17 वर्षे भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावून नुकतेच निवृत्त झाल्याबद्दल तारदाळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला. देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. या सत्कार समारंभात पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन PM पाटील, पंचायत समिती सदस्या प्रियंका खोबरे तसेच सरपंच सौ पल्लवी पोवार यांच्या हस्ते सागर पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रणजित पोवार यांनी केले. सागर पाटील यांनी आपल्या सैनिकी सेवेत जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पानागड, अहमदाबाद, बंगाल आदी संवेदनशील व सीमावर्ती भागांमध्ये कार्यरत राहून देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेमुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने शनिवारी सायंकाळी गावातून सागर पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमास संचालक प्रकाश खोबरे, भीमराव बन्ने, यशवंत वाणी, यासीन मुजावर, अंजना शिंदे, सूर्यकांत जाधव, प्रवीण पाटील, चंद्रकांत तांबवे, नितीन खोचरे, मृत्युंजय पाटील, सूरज कोळी, मालुबाई चौगुले, लक्ष्मी चौगुले, विमल पोवार, वसंत चौगुले, रमेश नर्मदे, मलगोंड पाटील, विनायक देसाई, अमित खोत, भावसू चौगुले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात सागर पाटील यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.